परसाद भेटलं बाबांचं. सद्गुरू रामगिरीजी महाराज यांचे कामेश्वरामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री सन्माननीय बापूजी कराड साहेब यांचे कामेश्वरामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयुष्यमान भारतचे सन्माननीय अध्यक्ष यांचे कौटुंबिक परिवाराचे असलेले ओमप्रकाशजी शेट्टी साहेब यांचे कामे परिवारामध्ये हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. आज जे रिटेल काउंटर जे सुरू झालंय आमचे कौटुंबिक स्नेही जना पाटील कांबळे यांच्या खास आग्रहास्तव आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले सरलापेठचे रामगिरीजी महाराज, देशाच्या माजी अर्थ राज्यमंत्री श्री भागवतरावजी कराड साहेब, या कार्यक्रमाला आत्ताच उपस्थिती लावून प्रस्थान केलेले छत्रपती संभाजीनगरचे मंत्री अतुलजी सावे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं म्हणजे जना पाटलांना लक्ष्मी प्रसन्न आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि लक्ष्मी प्रसन्न झालंय तरी एकत्रित कुटुंबाचे परिणिती असल्यामुळं त्यांचं आम्हाला कधीही अभिमानच आहे. या काळामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे की घरातला माणूस तो कुठलाही नातेवाईक असेल तर तो पाठीमागे राहता कामा नये. एखाद्या समाजामध्ये माणसं मोठी झाली की समाजातल्या आपल्या गरीब माणसांना विसरतात, पण जना पाटलांचं सामाजिक योगदान खूप चांगलं आहे. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्त होतं. राजकारणामध्ये आपण डव होत असतं. ह्या इकडचा प्रभागच असा आहे, एकदा घरी बसवतो एकदा निवडून आणतो. त्यामुळं कदाचित यावेळेचा योग नसेल, पण पुढच्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा असतील तुम्हाला. राजकारणामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम कांबळे कुटुंबीय वारंवार करतंय. कांचनवाडी असू द्यात किंवा नक्षत्रवाडी परिसर असू द्यात, या परिसरामध्ये त्यांचं आदरयुक्त नाव घेतलं जातं. कधीही कुठली दादागिरी नाही, नम्रता, पैशाचा मोह नाही. थोडासा कार्यक्रम असू द्या किंवा काही असू द्या, विस्कळीतपणा असतो, हा भाग वेगळा. कारण माणसाच्या मनामध्ये प्रामाणिक इच्छा असते, परंतु कौटुंबिक नाते जपण्याचं काम सातत्याने कांबळे कुटुंबीय करतं.
मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही 1-1.5 वर्षासाठी स्थायिक झालो होतो. त्यावेळेस या शहरामध्ये कॉमन मॅन म्हणून राहण्याचा त्यावेळेचा घेतलेला निर्णय, सहसा या ठिकाणी आलो तर कौटुंबिक जना पाटलाशिवाय वेगळा चांगला कुणी मित्र नाही हे सांगायला खूप आनंद वाटतो. मैत्री जपावी त्यांनी, कारण या ठिकाणी जना पाटलाचं एक वैशिष्ट्य आहे. मला म्हटले, साहेब तुम्ही आता इथं जास्त येत नाहीत पण तुम्हाला वतनदार करावं लागेल. आणि त्या काळामध्ये त्यांनी मला या ठिकाणी कमी पैशामध्ये वतनदार केलं. या ठिकाणी मला स्वतःच्या एका जमिनीमध्ये पार्टनर करून घेतलं आणि सांगितलं की आता तुम्ही वतनदार झालात, या ठिकाणी घर वगैरे विकायचं नाही, कांचनवाडीमध्ये कायमस्वरूपी स्थायिक राहायचं. मनाचा मोठेपणा लागतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये असू द्यात किंवा अनुकूल परिस्थितीमध्ये असू द्यात. हा माणूस कधी साथ सोडत नाही. म्हणून मी शहरातल्या इतर राजकीय व्यक्तींनाही मला कोणी जर विचारलं तर मी सांगत असतो की मी त्यांचा कौटुंबिक सदस्य आहे. मी त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये ठामपणे छाती पाठीशी त्यांच्या. भागवतराव कराड साहेबांचा खूप आग्रह होता त्यांना इकडे आणण्याचा. आता कराड साहेब झाला मतदारांनी अन्याय केला, आता तुम्ही वेगळा न्याय देऊन टाका त्यांना. राजकीय मुत्सद्देगिरी करण्यात तो माणूस कमी पडतो. म्हणजे खरं म्हणजे एवढा प्रामाणिक माणूस ह्या भागामध्ये तुम्ही जर स्वीकृत सदस्य म्हणून पाठवला असता तर इथलं खूप काही बॅलन्स करता आलं असतं असं मला वाटतंय. पण असो, त्यांनाही ती जमत नाही. ते बिचारे त्याची लॉबिंग वगैरे काही त्यांनी केलं नाही. म्हणलं मुंबईला या वगैरे या. माणूस स्वतःच्या विश्वामध्ये रमणार आहे. असो, आज जग ज्या गोष्टीसाठी झुरतंय, जगामध्ये ज्या गोष्टीमुळे युद्ध चाललंय, ज्या गोष्टीमुळे वर्चस्व प्राप्त करण्यासाठी जग हे करतंय, त्या क्षेत्राचं रिटेल काउंटर तुमच्याकडे आज मिळालं म्हणजे पेट्रोल पंप मिळाला. खरं म्हणजे 1859 साली अमेरिकेमध्ये पेनिसिल्व्हेनिया आणि आसाममध्ये डिगबोई या दोन्ही ठिकाणी पहिल्यांदा या विहिरीचा शोध लागला. यातून पेट्रोल आणि त्या तत्सम प्रॉडक्ट बाहेर पडले. अमेरिकेमध्ये 1885ला पहिला पेट्रोल पंप सुरू झाला, परंतु BPCLनी बर्मा सेल त्यावेळेस 1920 साली कोलकात्याला पहिला पंप सुरू झाला. आज तुम्ही धन्य आहेत की तुम्हाला HPची शासकीय याची आज एजन्सी मिळाली. मी म्हटलं ना, सगळं लक्ष्मीकडे लक्ष्मी जाते असा भाग आहे. लक्ष्मीबरोबर तुम्हाला सरस्वती प्राप्त आहे. तुमच्या घरातली बरीच मुलं आता वेल एज्युकेटेड झालेत आणि मला आनंद या गोष्टीचा आहे. आज सरला बेटाच्या महाराजांचा आशीर्वाद लाभतोय. आपलं नातं वेगळं आहे. म्हणजे त्याचं कारण आहे, गंगागिरीजी महाराज हे बीडकडून इकडे आले होते. कदाचित बीडमध्ये अशी माणसं नाहीत म्हणून काही घटना घडतात का काय असं वाटतं, पण आम्ही ते बॅलन्स करण्यासाठी प्रामाणिक काम करत असतो. बीडमध्येही खूप चांगली माणसं आहेत. सातत्याने भाषणामध्ये उल्लेख करत असतो की आमच्या बीड जिल्ह्याला खूप लोक बदनाम. मी मुंबईत जरी असलो तरी मी मूळ बीडचा आहे. परंतु गंगागिरीजी महाराजांनी जे काही दिलं, भारत 1947ला जरी स्वतंत्र झाला असेल तर 1847ला भारतातला पहिला अखंड हरिनाम सप्ताह ज्याची गिनीज बुकात नोंद होईल अशा पद्धतीनं सुरू केला. आणि सगळ्यात मोठं योगदान हे 1899ला ज्यावेळेस 56चा दुष्काळ असं त्यावेळेस काहीतरी असं म्हटलं जायचं, त्या दुष्काळामध्ये लाखो लोकांना अन्नदानाचं पहिलं काम स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या बेटाने केलं, या महाराजांनी केलं. हा वारसा आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक दरी जी मराठवाड्याच्या पूर्ण ह्याच्यामध्ये सुरू आहे तिला छेद देण्याचे काम असे अखंड हरिनाम सप्ताह करत असतात. आज आम्ही भाग्यवान आहेत की स्वातंत्र्यपूर्व काळात 100 वर्षापूर्वी आजपर्यंत चालत असलेला हा अखंड सप्ताह आपल्या माध्यमातून सातत्याने इथं चालतो. आज जना पाटलांना आशीर्वाद द्यायलाही लागलं, स्वतः महाराज आलेत. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या सहवासामध्ये आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे जे हवं ते तो मिळो अशी प्रार्थना करतो. माझे मनोगत थांबितो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्त परायण रामगिरी महाराज, ज्यांनी अत्यंत समर्थपणे सरला बेटाची गादी चालवली आहे आणि अखंडता, मानवता सेवा आणि हरिनामाचा जप करत काम करत असतात असे रामगिरी महाराज. तसेच ज्यांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केले असे महाराष्ट्र शासनाचे विशेषतः माननीय मुख्यमंत्री साहेबांचे विशेष सहकारी माननीय शेटे साहेब, तसेच मधुकर महाराज,
अशोकराव काय नाव अशोक विष्णू या मल्हार पेट्रोल पंपाचे संचालक मालक जनाभाऊ कांबळे, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आत्ताच ओमप्रकाशजी शेट्टी यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. पेट्रोलियम प्रोडक्शनचं संशोधन कधी लागलं आणि त्याच्यात भरभराट कशी होत गेली हे सविस्तर त्यांनी सांगितलं आहे. पण आज संभाजीनगर शहर हे विकसित होत असताना माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ 60,000 कोटीची गुंतवणूक या भागामध्ये, बिडकीन भागामध्ये आलेली आहे. आणि म्हणून पेट्रोलियम असेल, गॅस असेल, जास्तीत जास्त लागणार आहे. सध्या थोडा युद्धाचा काळ आहे म्हणून थोडी अडचण येत असेल, पण पुढं चाडून ह्यांची डिमांड वाढतच जाणार आहे. ते लक्षात घेऊन जनाभाऊने इथं पेट्रोल पंप टाकला. मी आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून या भागातील सर्व कस्टमर्सची अत्यंत चांगली सेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आत्ताच ओमप्रकाशजींनी सांगितलं त्यांच्या कार्याबद्दल. अत्यंत महाराज निस्वार्थपणे सेवा करणारा समर्पित कार्यकर्ता जनाभाऊ आहे. त्यांना यश यावेळेस जरी मिळालं नसलं पण मागच्या 5 वर्ष ते आमच्याबरोबर होते आणि मी तुम्हाला खात्री देऊ शकतो त्यांना समजा महानगरपालिकेत जरी नसली पण त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आम्ही संघटनेत देऊ आणि संघटनेत त्यांचा जो जनसंपर्क जो आहे इकडे या भागामध्ये जनसंपर्क वाढवून एक भारतीय जनता पार्टीचं जाळं विणण्यासाठी ते खूप चांगलं काम करतील याची मला कल्पना आहे. मी जास्त वेळ न घेता परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि मल्हार पेट्रोलियमच्या माध्यमातून आज इथं एक पेट्रोल पंप आहे, उद्या CNG हो, त्यांचा हा उद्योग वरचेवर वाढत जाऊ. जसं शेट्टी साहेबांनी सांगितलं की त्यांना लक्ष्मी प्रसन्न आहे, पण लक्ष्मी कष्टातूनच राहते आणि ते टिकवायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्नसुद्धा लागतात. नक्कीच जनाभाऊकडून तेवढे प्रयत्न होतील एवढे मी आशा बाळगतो. माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. गंगा शुद्धं यत्पादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराधिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरे योगिराजं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं. मल्हार पेट्रोलियम श्री जनार्दन कांबळे यांनी जो या ठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियम या ठिकाणी शुभारंभ प्रारंभ केलेला त्याकरता उपस्थित मान्य केंद्रीय माजी मंत्री भागवतजी कराड साहेब, त्याचप्रमाणे मान्य श्री ओमप्रकाश शेट्टी साहेब, त्याचप्रमाणे आमचे मिसाळ पटेल तुकाराम मिसाळ, अण्णासाहेब भास्कर, एकनाथ कांबळे, जनार्दन कांबळे, तुकाराम गौरा कांबळे, समस्त कांबळे परिवार आणि कांबळे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्रगण, अपतेष्ट सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. या मल्हार पेट्रोलियमचे आज या ठिकाणी जो शुभारंभ झालेला आहे तर जनार्दन कांबळे असतील, त्यांचा परिवार असेल, आपल्याला माहिती असेल नसेल तर हा परिवार बेटाशी जोडलेला परिवार आहे. बेटावर त्यांचं नेहमी येणं जाणं असतं आणि आध्यात्मिक विचार त्यांचे आहेत. आणि आपण सांगितलं एकत्रित परिवार, आजच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब असणं फार अवघड झालेलं आहे, परंतु एकत्रित कुटुंब असेल तर चांगल्या प्रकारची प्रगती होऊ शकते आणि विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध असतील तर निश्चित आपल्याला सर्वांना एकत्रित ठेवता येतं. आपल्या देशात समाधान पाहिजे असेल, देशात शांती पाहिजे असेल तर अगदी राज्यात शांती आली पाहिजे. राज्यात शांती पाहिजे असेल तर जिल्ह्यात शांती पाहिजे. जिल्ह्यात शांती हवी असेल तर आपल्या घरात शांती पाहिजे आणि घरात शांती हवी असेल तर आपल्या अंतःकरणात शांती पाहिजे. आपल्या अंतःकरणात शांती असेल तर आपण परिवारात शांती निर्माण करू शकतो आणि असे सर्व परिवार एकत्रित येऊन संपूर्ण देशात शांती प्रस्थापित करू शकतात. आणि अंतःकरणामध्ये शांती देणारं अध्यात्म असतं. म्हणून अध्यात्माला जर आपण जोडलं गेलो तर निश्चित आपल्याला सुख शांती आणि समाधान मिळतं. जसं या ठिकाणी उल्लेख केला गेला
की कांबळेकर लक्ष्मी आहेत. लक्ष्मी न्यायाने कमवलेल्या धनाला लक्ष्मी म्हणतात आणि अन्यायाने कमवलेल्या धनाला दौलत म्हणतात. दौलत आणि लक्ष्मी काय फरक आहे? जे सुख देते ती लक्ष्मी आहेत आणि जे जाताना दोन लाथा मारून जाते त्याला दौलत म्हणतात. बरं का, काही काही धन लाथा खायला लावतो कारण अन्यायही कमवलेला आहे. अन्याय उपार्जितं द्रव्यं दश वर्षाणि तिष्ठति प्राप्ते तुझे एकादशी वर्षे समूलं च विनश्यति. अन्याय उपार्जितं द्रव्यं, अन्यायाने उपार्जन केलेलं द्रव्य हे कधीही सुख समाधान देत नसतं. आणि म्हणून व्यवहारामध्ये स्वार्थ आणि परार्थ या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. बरं का, निव्वळ स्वार्थ चालत नाही. निव्वळ स्वार्थ मनुष्य जगाच्या उपयोगाचे नाही, स्वतःच्याही उपयोगाचे नाही. कारण निव्वळ स्वार्थ लोकांना फसवतात आणि एक दिवस ते स्वतः फसल्या जातात. निव्वळ परार्थी असेल तर त्या कोट्यावधी अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी त्याला परार्थ करण्याकरता पुरणार नाही. पण निव्वळ स्वार्थ निव्वळ परार्थी दोन्ही गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत. स्वार्थ आणि परार्थ या दोन्ही गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असेल तर तो मनुष्य उत्क्रांती करू शकतो. तुकाराम सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा झाला स्वार्थ आणि उदास विचारे वेच करी हा झाला परार्थ. जे भगवंताने आपल्याला दिलेले आहेत हे सदुपयोग करण्याकरिता दिलेले आहेत. अनेकांकडे पैसा असतो परंतु त्याचा सदुपयोग सर्वांनाच करता येतो असं नाही. प्राप्त धनामध्ये बघा, काही धन हे धनवृद्धी करता असावं, काही द्रव्य हे आपत्काळाकरिता असावं. जसं कोरोनासारखी आपत्ती आली, अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले, काहींचे जॉब गेलेत. मग आपत्काळाकरता काही संच आपल्याकडे असला पाहिजे, धनवृद्धीकरिता काही संच आपल्याकडे असला पाहिजे, उपभोगाकरिता काही संच आपल्याकडे असला पाहिजे. काही लोक खूप धन कमवतात पण उपभोग कवडीचा नसतो. उपभोग जर नसेल तर त्या धनाला काय करणार? दुसरी महत्वाची गोष्ट, त्यातला काही भाग दानाकरिता सुद्धा असला पाहिजे. तर त्याची काय आवश्यकता आहे? त्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही ज्या मार्गाने धन कमवता त्याचे गुणदोष त्यात येतात. बरं का, त्याचे लक्ष, ज्या मार्गाने तुम्ही धन कमवाल त्याचे ते गुणदोष त्यामध्ये येतात. आणि म्हणून त्या धनाची शुद्धीकरणाकरता, ते धन सदुपयोग करण्याकरता दानामध्ये जर त्या धनाचा विनियोग केला तर त्या धनातले दोष नाहीसे होतात. आणि म्हणून दानाकरता देखील त्यातला काही भाग असावा, उपभोगाकरिता काही भाग असावा. बऱ्याच वेळा काही लोक लालची पुटे काहीतरी करतात. एकदा एक म्हातारा भेटला होता आम्हाला रावेर तालुक्यामध्ये, कार्यक्रमाला गेलो तर रडायला लागला. केळीच्या बागाचे ते केळीचे डाग पडलेले, फाटके कपडे, लागलं काय बाबा काय झालं? म्हणले बुडलो. काय कुठे बुडले तुम्ही? तुम्ही बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं ज्या बँकेत पैसे टाकले ती बँक बुडली. बरेच सरांची बँक माहिती असेल आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये घोटाळा निघाला 1400 कोटीचा. त्या बँकेत त्याचे पैसे होते. आता जास्त व्याजाच्या लालची पोटी लोक संसद पैसे टाकतात. म्हणजे किती होते? 22 त्याच्याकडे इंटरेस्ट आपल्याला असतील 22,000. म्हटलं 22 म्हणजे किती? 22 लाख. म्हटलं महिन्याने कळकळलेले कपडे, कारण पोटाला कधी चांगलं खाल्लं नाही, कपडे सुद्धा चांगले वापरले नाही, घर चांगलं बांधलं नाही, जेवढे पैसे आले तेवढे बँकेत दिवा नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला धन मिळाला पाहिजे पण मग देखील आपण घेऊ शकलो नाही. आणि याचा उपयोगही किती घेणार? किती मोठा बंगला असला तरी एकाच रूम मध्ये झोपणार, एकाच गाडीत फिरणार, एकाच पलंगावर झोपणार. त्याच्या व्यतिरिक्त जे धन आपल्याकडे आहे ते सदुपयोग करण्याकरता भगवंतांनी दिलेलं आहे. आणि म्हणून न्यायाने धन कमवावं, वाईट मार्गाने कमवू नये. वाईट मार्गाने कमवलेलं धन कधीही सुखदायी ठरू शकत नाही. दिसताना जर हे लोक तुम्हाला सुखी दिसत असले तरी त्यांना विचारून कधी सुखी नसतात. आणि म्हणून अशा प्रकारचं न्यायाने कमवलेलं धन असतं, हे यालाच आपण लक्ष्मी असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी कांबळे परिवार जो आहे ते जनार्दन कांबळे असतील, त्यांचे बंधू असतील आणि त्यांचा परिवार असेल, एकत्र ते राहून आजही एक विचाराने राहत आहेत. एक विचाराने आपला प्रपंच, व्यवहार आणि त्याबरोबर परमार्थ, अध्यात्म देखील त्यांच्या जीवनामध्ये आहेत. अनुकूलता प्रतिकूलता या गोष्टी येत असतात. आणि राजकारणामध्ये कोणावर विश्वास ठेवा मोठा प्रश्न असतो.
मी एक उदाहरण सांगतो, लक्ष नाही करत, राजकारण माझा विषय नाही आहे. परंतु श्रीमद भागवतामध्ये एक न्याय सांगितलेला आहे, अहिमूषक न्याय. अहिमूषक न्याय म्हणजे एकदा सर्प आणि उंदीर एका पारद्याच्या जाळ्यात अडकले. पारद्याच्या जाळ्यामध्ये सर्प आणि उंदीर अडकल्यानंतर सर्पाला भूक लागलेले होते. त्या सर्पाला वाटलं उंदीर आपल्या समोर आहे, भूक लागली तर आपण याला खाऊ शकतो, आता भुकेचं निवारण होऊ शकतो, परंतु पुढे काय, आपण जाळ्यात आहोत. मग त्या सर्पाने एक डोकं लावलं, काय, उंदराला तीक्ष्ण जात असतात आणि हे जाळं उंदीर तोडू शकतो, आपण जाळ्याच्या बाहेर निघू शकतो. आता या उंदराला कळलं नाही, घाबरलेलं आहेत. कारण बघा, उंदीर म्हणजे गणपतीचं वाहन आहे, गणपती बुद्धीची देवता आहे. पण उंदीर गणपती जवळ आहेत, पण कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांजवळ असे असतात. तो उंदीर म्हणला, आपण तर मित्र आहोत, मित्र आहेत ना, मित्र होतो जाळ्यात होतो तेव्हा. आणि सर्पाने उंदरा झडप घातली, कोण कोणा झडप घालेल. एकदा एकाने बापाला विचारलं, तुमचं आयुष्य राजकारणात गेलं, मला काही 2-4 डाव शिकवलं म्हणता येईल. बापाने सांगितलं डाव शिकवतो, बघ वर्षामध्ये उडी टाकली, पुढे लागेल ना, मी काय तुझा बाप आहे ना, तुझं सांभाळण्याकरता, तू काय काळजी करतो. त्याने उडी मारली, खाली पडला ना, हा कवडा हाटून उभा, पाय मोडला ना. ते म्हणले, मी तुम्हाला जळणार, त्याने हा राजकारणाचा पहिला डाव बोलले. आणि म्हणून राजकारणामध्ये माणसाने एकदम सावध राहावं. त्याकरता कुठलीही परिस्थिती असेल त्यामध्ये अनुकूलता प्रतिकूलता येत असते. प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ती शक्ती अध्यात्मात असते बरं का. तसं तुकाराम महाराज उदाहरण मी सांगेल आपलं लक्ष देण्याकरता. एका माणसाला तुकाराम महाराजांना काही ऊस दिलं, एका शेतकऱ्याने पेंडकं बांधून दिलं ऊसाचं, घरी घेऊन जा म्हणले. आता महाराज ऊस घेऊन निघाले, लहान लहान पोरं खायची वस्तू लागले मागायला. महाराज ठीक आहे, पोरग आहे, पोरं मागतायत, खायची वस्तू आहे, चालू ते वाटीत. एकच ऊस शिल्लक राहिला, घरी आणला, पत्नीच्या हातात दिला. पत्नीने विचारलं, किती होते, भरपूर होते, किती होते, म्हणजे पेंडकं बांधून दिले होते, बाकीचे कुठे, म्हणजे वाटले मुलांना. पत्नीला राग, घरी आणले काही दिलं नसतं का, दिले वाटून म्हणले. तो ऊस घरी पाठीतच मारला, ऊसाचे 3 तुकडे झाले. मारायला लागले हसायला, बरं झालं, एक तुला एक मला टाकला मुलीला, बरोबर 3 तुकडे झाले. आता ऐकायला खूप गोड वाटतं, आपल्या घरी होतं असं. उदाहरणार्थ कल्पना करा, समजा तुमच्या पत्नीने तुमच्या पाठीत ऊस मारला, तुम्ही काय बरं झालं म्हणणार, दुसऱ्या तुकडाच संसाराचा. हा फरक संतांच्या जीवनाने आपल्या जीवनामध्ये का आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्म आहे. अध्यात्म असं असतं की त्या अध्यात्मामध्ये आणि अनुकूल प्रतिकूल प्रसंग आला तर त्यामध्ये सावरण्याची क्षमता असते. आणि म्हणून आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असो, राजकारणामध्ये काम करत असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असो, आणखी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असो, त्याला अध्यात्माची जोड असावी. आणि कांबळे परिवाराला अध्यात्माची जोड आहे. आणि म्हणून उत्तरोत्तर प्रगती त्यांची होत आहे. प्रगती अनेकांची होत असते, पण त्या प्रगतीतून समाधान प्राप्त करायचं असेल तर निश्चित आपल्याला अशा प्रकारचा सत्संग सुद्धा जीवनामध्ये घडावा. आज त्यांनी आम्हाला आग्रह केला 4-5-7 दिवसापूर्वी, ते बेटात येऊन गेलेत. आणि इकडे गंगापूर भागामध्ये आम्हाला कार्यक्रम असल्यामुळे येता आलं. कदाचित विरुद्ध दिशेला असतं तर येताही नसतं आलं, कारण व्यस्तता खूप असते. पण या ठिकाणी आम्हालाही आपण या कार्यक्रमाकरता, या शुभारंभाकरता निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईल. येथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि या ठिकाणी वाणीला विश्राम धन्यवाद. समोर बघा.
पांडुशेठ गाडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याही कांबळे परिवारातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर नूरजी पटेल यांचे या ठिकाणी कांबळे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. बाजू समोर बघा. कॉन्टॅक्ट